ही आपण जी दृश्य बघतोय गडचिरोलीची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी शरणागतीचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीमध्ये शरणागती मी पत्करेन असं भूपती म्हणाला होता आणि त्याची ती गोष्ट मान्य करून त्याच्यासह एकूण 60 जण आज शरणागती पत्करणार आहेत। आणि असं म्हणजे या आजच्या कार्यक्रमानंतर गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त जिल्हा होईल आणि असा हा पहिला जिल्हा असेल असं आपल्याला म्हणता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच वेळापूर्वी गडचिरोलीमध्ये पोहोचले आणि ते आता कार्यक्रमस्थळी सुद्धा आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी हे कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। महेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेत, काय सांगाल, कशी असेल रूपरेषा कार्यक्रमाची, किती वेळात सुरू होईल कार्यक्रम? अपर पोलीस महासंचालक विशेष कृती पोहोचले आहे। कार्यक्रमाला काही वेळात सुरुवात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या माओवादी सदस्यांना जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण होणार आहे। माओवाद्यांचा बौद्धिक चेहरा अशी ओळख असलेला भूपती जो आहे, भूपती आणि त्याच्यासोबत इतर 7 माओवादी या सगळ्यांचं आत्मसमर्पण होणार आहे। शस्त्रासह हे सगळे आत्मसमर्पण करणार आहे। हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण माओवाद्यांच्या संघटनेत आतापर्यंत गडचिरोलीत एवढे मोठे माओवादी कधीच आत्मसमर्पण केलं नव्हतं त्यांनी, मात्र आज हे ऐतिहासिक आत्मसमर्पण होत आहे आणि यात गडचिरोली जिल्ह्यात असलेले बहुतांश माओवादी आहेत। त्यामुळे हे गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त करण्याच्या दिशेने मोठं पाऊल आहे आपण नक्कीच म्हणू शकतो। आता मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आहेत, राज्याचे गुप्तवार्ता आयुक्त आहेत शिरीष जैन, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत, त्यांनी आता मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आपण बघू शकतो। त्यासोबतच गडचिरोलीचे डीआयजी अंकित गोयल, राज्याच्या माओवाद विरोधी अभियानाचे विशेष जे एडीजी आहेत शेरिंग दोर्जे आहेत, हे सगळे आहेत, आयजी संदीप पाटील आहेत, हे सगळेच अधिकारी उपस्थित आहेत ज्यांचं माओवाद विरोधी अभियानात खूप मोठं योगदान आहे आणि ज्यांनी एसपी गडचिरोली एसपी पदाची भूमिका सुद्धा बजावली। आज वेगवेगळ्या पदावर जे असले तरी त्यांचा गडचिरोलीचा कार्यकाल त्या काळातला माओवाद्यांच्या विरोधातला उल्लेखनीय होता। त्यामुळे हे सगळे आज साक्षीदार होत आहेत या ऐतिहासिक क्षणाचे आणि आता काही क्षणातच हा कार्यक्रम सुरू होणार आहे। नक्की नक्की महेश, असेच सोबत रहा, आपल्याकडनं अधिक माहिती घेत राहू। आता ही थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। गडचिरोलीमध्ये कार्यक्रम काही क्षणात सुरू होईल। मुख्यमंत्री व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत। भूपतीसह 60 माओवादी आज शरणागती पत्करणार आहेत। भूपती हा असा व्यक्ती म्हणजे असा डॉक्टर श्री शेरिंग दोर्जे सर, अपर पोलीस महासंचालक विशेष कृती, श्री संदीप पाटील सर, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्सल विरोधी अभियान नागपुर, श्री अंकित गोयल सर, पुलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री अजय कुमार शर्मा सर, उपमहानिरीक्षक अभियान सीआरपीएफ, श्री अभिशांत पांडा, जिलाधिकारी गडचिरोली, श्री सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गडचिरोली, सीआरपीएफचे 5 बटालियनचे सर्व कमांडंट, आमचे सहकारी तिन्ही अपर पोलीस अधीक्षक व मंचावर उपस्थित तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्वांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मी स्वागत करतो। आज माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांची उपस्थितीत 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण व नक्षल पीडित कुटुंबियांना धनादेशाचे वितरण केले जाणार आहे। गेल्या काही कालामध्ये गडचिरोली पोलीस दलाने राबविलेले प्रभावी माओवाद विरोधी अभियानामुळे सन 2021 पासून आतापर्यंत 140 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून 81 माओवाद्यांना पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। तसेच सन 2021 पासून एकूण 93 जहाल माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं आहे। या प्रभावी माओवादी विरोधी अभियानमुळे उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाला असून माओवाद गडचिरोली जिल्ह्याचे सीमावर्ती भागातच बंदिस्त झाला आहे। तसेच दिनांक 22 जून 2024 रोजी DKSZCM गडचिरोली विभागीय समितीचे प्रभारी गिरधर तुमरेड्डी आणि त्यांची पत्नी ललिता यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते। त्यांचे आत्मसमर्पणानंतर कालपर्यंत एकूण 50 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। गडचिरोली पोलीस दलाचे प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याचे सामूहिक विवाह सोहळा पारंपरिक आदिवासी प्रथेनुसार दिनांक 6 जून 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत पार पाडला। तसेच आत्मसमर्पित माओवाद्यांकरिता नवजीवन वसाहत येथे 4 रो हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर आहे। कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता किमान शैक्षणिक अर्हता 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याने आत्मसमर्पित माओवाद्यांना साक्षर करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत गडचिरोली पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने साक्षरते मोहीमचे आयोजन करण्यात आले।
यामध्ये 42 आत्मसमर्पित माओवादी सदस्याची साक्षरता चाचणी घेण्यात आली. या उपक्रमाचे प्रतीकात्मक रूप म्हणजे बंदुकीचे हातात पुस्तक व पेन. जे हात कधी काळी हिंसेचे शस्त्रांनी भरले होते ते आज शिक्षणाचे साधनांनी उजळले आहेत. दिनांक 23/5/2025 रोजी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आले पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात झालेल्या चकमकीत अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने अभियान राबवून 4 जहाड माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातले होते. तसेच दिनांक 27/8/2025 रोजी महाराष्ट्र नारायणपूर सीमेवरील कोपरशी फुलनार जंगल परिसरात अत्यंत खडतर अभियान राबवून 4 जहाड माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातले होते. तसेच दिनांक 17/9/2025 रोजी इटापल्ली तालुक्यात पोस्टे गट्टाजांबे हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत अपर पोलीस अधीक्षक अहिरी श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने अभियान राबवून 2 जहाड माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातले आहे. सन 2025 या वर्षाचे सुरुवातीलाच दिनांक 1/1/2025 रोजी सेंट्रल कमिटी सदस्य आणि पोलिट ब्युरो सदस्य सोनू उर्फ भूपती यांची पत्नी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य तारका सिडामसह एकूण 11 माओवाद्यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. तसेच दिनांक 6/6/2025 रोजी DBCM सपनक्का बुचैया चौधरीसह एकूण 12 जहाड माओवाद्यांनी परत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण करून ते विकासाचे मुख्य प्रवाहात सामील झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक माननीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम तसेच अपर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर शिरिंग दोर्जे यांचे गडचिरोली जिल्हा दौऱ्यात दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी 6 वरिष्ठ जहाड माओवाद्यांनी हिंसेचे मार्ग सोडून आत्मसमर्पण करून लोकशाहीचे मुख्य प्रवाहात सामील झाले आहे. मागील 4 दशकापासून गडचिरोली जिल्ह्याला माओवादाचा सामना करावा लागत आहे. मात्र गडचिरोली पोलीस दलाचे प्रभावी माओवाद विरोधी अभियान आणि नागरिक कृती उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला माओवादपासून मुक्त करण्याचे सतत प्रयत्न केले जात आहे. याच अथक प्रयत्नामुळे गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील 11 लाख नागरिकांना शासनाचे विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहे. ही अभिमानाची बाब आहे. यात काही नागरिक असेही आहेत ज्यांना 2 किंवा 3 वेगवेगळ्या योजनांचे लाभ देण्यात आले आहे. एक गाव एक वाचनालय अंतर्गत एकूण 72 नवीन सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून त्याचा लाभ दुर्गम अतिदुर्गम भागातील 8,000हून अधिक विद्यार्थी घेत आहे. या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाचे प्रयत्नाने गट्टा गर्देवाडा वांगेतुरी कटेझरी ते गडचिरोली मरकनार ते अहेरी आंबेझरी ते गडचिरोली रस्त्यावर स्वतंत्रतेनंतर पहिल्यांदाच बस सेवा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. गडचिरोली पोलीस दलाने आणि CRPF यांनी राबवले प्रभावी माओवाद विरोधी अभियान, नागरिक कृती उपक्रम तसेच आत्मसमर्पण योजनेचे प्रभावी अंमलबजावणीमुळे आज रोजी पोलिट ब्युरो मेंबर व सेंट्रल कमिटी मेंबर 6 कोटीचे बक्षीस